नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आयुष्यात काही वेळा शब्दशस्त्र ठरतात तर काही वेळा शांतता हे सर्वात मोठं ब्रह्मास्त्र असतं. आपण दिवसभरात हजारो शब्द बोलतो, पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या अपयशाचं सर्वात मोठं कारण हे चुकीच्या वेळी बोललेलं एखादं वाक्य असू शकतं. विचार करा, जर तुम्हाला असं एक गुपित समजलं ज्याने तुमची ताकद 10 पटीने वाढू शकते, तुमचे बिघडलेले संबंध सुधारू शकतात आणि समाजात तुमचा आदर वाढू शकतो, तर ते गुपित काय असेल? ते गुपित म्हणजे मौन. पण मौन म्हणजे फक्त गप्प बसणं नव्हे, तर कुठे बसायचं याची योग्य समज असणं. आजच्या गोंगाटाच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःचं म्हणणं मांडायला उतावळी आहे, तिथे शांत राहणारा माणूस सर्वात जास्त प्रभावशाली ठरतो. आज आपण अशा 12 जागांचा विचार करणार आहोत जिथे तुमची शांतता तुमचं नशीब बदलू शकते. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जाणीव होईल की आजवर तुम्ही किती ठिकाणी विनाकारण बोलून स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या स्वतःला बदलण्याची एक संधी आहे. चला तर मग स्वतःच्या अंतर्मनाचा प्रवास सुरू करूया. पहिली महत्वाची जागा जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे ते म्हणजे टीकेचं ठिकाण. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर विनाकारण टीका करते किंवा तुमच्या कामात उणिवा काढते, तेव्हा आपलं रक्त सळसळू लागतं. आपल्याला वाटतंय की लगेच त्याला जशाच तसं उत्तर द्यावं आणि स्वतःला सिद्ध करावं. पण थांबा, इथेच तुमची खरी परीक्षा असते. जेव्हा तुम्ही टीकेला शांततेने उत्तर देता, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अहंकार क्षणात मोडीत काढता. तुमची शांतता ही समोरच्याला आरसा दाखवते की त्यांची टीका तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा किती लहान आहे. टीकेच्या वेळी गप्प राहणं म्हणजे हार मानणं नाही, तर तुमची ऊर्जा एका अशा ठिकाणी राखून ठेवून आहे जिथून तुम्ही तुमच्या कृतीने उत्तर देऊ शकाल. प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचवणार नाही. ही शांतता तुम्हाला अधिक परिपक्व बनवते आणि तुमचं कामच नंतर त्यांना चोख उत्तर देते. म्हणूनच पुढचं ते महत्वाचं ठिकाण जिथे तुमची जीभ आवरणे गरजेचं आहे ते म्हणजे अपुऱ्या ज्ञानाची जागा. समाजात वावरताना आणि बऱ्याचदा एखाद्या अशा चर्चेच्या ठिकाणी असतो जिथे आपल्याला विषयाची पूर्ण माहिती नसते. तिथे केवळ मी पण काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी किंवा चर्चेत मागे पडू नये या भीतीपोटी आपण अर्धवट माहितीवर बोलू लागतो. पण लक्षात घ्या, अर्धवट ज्ञान हे विषयासारखं असतं. जेव्हा तुम्ही माहित नसलेल्या विषयावर अधिकारवाणीने बोलता, तेव्हा तुम्ही स्वतःची बुद्धिमत्ता पणाला लावता. तिथे शांत राहून फक्त ऐकणं तुम्हाला नवीन काहीतरी शिकून जाईल. गप्प बसून राहिल्याने कदाचित लोकांना तुम्ही काही काळ अज्ञानी वाटाल, पण चुकीचं बोलून तुम्ही ते कायमचं सिद्ध करून टाकता. शहाणा माणूस तोच असतो जो हे जाणतो की आपल्याला नक्की काय माहिती नाही. त्यामुळे अपुऱ्या ज्ञानाच्या ठिकाणी मौन बाळगा आणि समोरच्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून स्वतःची शिकण्याची वृत्ती जिवंत ठेवा. म्हणूनच तिसरं ठिकाण जिथे तुम्ही शांत राहायला हवं ते म्हणजे जिथे तुमच्या भावनांची किंमत नाही. आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचदा अशा लोकांच्या घोळक्यात किंवा अशा ठिकाणी असतो जिथे आपल्या मनातील भावनांना कचरा समजली जाते. आपल्याला वाटतं की आपले वेदना कोणीतरी समजून घ्यावेत, म्हणून आपण आपले हृदय त्यांच्या समोर उघड करतो. पण ज्या ठिकाणी समोरची व्यक्ती तुमच्या डोळ्यातील अश्रू किंवा तुमच्या शब्दांमागची तळमळ समजू शकत नसेल, तर तिथे सविस्तर सांगण्यात काहीच अर्थ नाही. चुकीच्या माणसाकडे मन मोकळं करणं ही सर्वात मोठी चूक असते. तुमचं मौन तिथे तुम्हाला सुरक्षित ठेवतं. ज्यांना तुमच्या शांततेचा अर्थ कळत नाही त्यांना तुमचे शब्द कधीच कळणार नाहीत. अशा वेळी स्वतःच्या भावना स्वतःपाशीच जपा आणि त्या योग्य माणसासमोरच मांडा. आपली किंमत न कळणाऱ्या लोकांसमोर आपली दुःख मांडणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेणं आहे. ही शांतता तुम्हाला आंतरिक शक्ती देते आणि तुम्हाला स्वतःच्या नजरेत मोठी करते. मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलेले 3 ठिकाणं तुमच्या संयमाची आणि तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेणारी होती. पण आता पुढे येणारी ठिकाणं अशा आहेत जिथे तुमची एक छोटीशी चूक तुमची वर्षानुवर्षाची प्रतिष्ठा मातीमोल करू शकते. पुढची ठिकाणं ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल की का काही लोक कमी बोलूनही जगात राज्य करतात आणि का काही लोक खूप बोलूनही नेहमी संकटात सापडतात. यातील 7वे ठिकाण तर इतके भयानक आहे की तिथे बोलणं म्हणजे स्वतःच्या प्रगतीला स्वतःचे खिळ घालण्यासारखं आहे. चला तर मग अधिक खोलवर जाणून घेऊया. म्हणूनच 4थं ठिकाण जिथे तुम्ही शांत राहायला हवं ते म्हणजे फालतू वादाची जागा. जेव्हा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी उभे असता जिथे 2 गट किंवा 2 व्यक्ती एकमेकांशी फालतू कारणावरून भांडत आहेत, तिथे पडणं म्हणजे स्वतःची मानसिक शांती स्वतःच्या हाताने गमावणं होय. अशा ठिकाणी तुम्ही कितीही बरोबर असलात किंवा कितीही चांगला तर्क मांडला तरी समोरची व्यक्ती ऐकण्याच्या किंवा समजून घेण्याच्या मनस्थितीत नसते. मूर्खाशी वाद घालणं म्हणजे चिखलात दगड मारण्यासारखं आहे. शेवटी चिखलाचे डाग तुमच्याच पांढऱ्या कपड्यांवर उडणार. तिथे शांत राहून तिथून बाजूला होणं ही तुमची हार नाही, तर तो तुमचा सर्वात मोठा विजय आहे. तुमची ही शांतता समोरच्याला अस्वस्थ करते आणि तुमची मौल्यवान ऊर्जा वाचवते. फालतू भांडणाच्या ठिकाणाहून लांब राहिलेले तुमचं व्यक्तिमत्व गंभीर आणि आदरणीय बनतं. म्हणूनच 5वं ठिकाण जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे ते म्हणजे जिथे कोणाची निंदा नालस्ती सुरू आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या अशा टोक्यात किंवा बैठकीत बसलेले असता
जिथे कोणत्या तिसऱ्या अनुपस्थित व्यक्तीबद्दल वाईट बोललं जात आहे तिथे तुमची शांतता ही तुमची कवच बनते. निंदा करणाऱ्याच्या चर्चेत सहभागी होणं म्हणजे स्वतःच्या चारित्र्यावर डाग लावून घेण्यासारखं आहे. जो माणूस आज तुमच्या समोर दुसऱ्याची निंदा करतोय तो उद्या दुसऱ्या समोर तुमची निंदा नक्कीच करेल. अशा वेळी शांत राहणारा माणूस हा खऱ्या अर्थाने चारित्र्यवान असतो. अशा चर्चेत मौन बाळगणं हे तुमचं नैतिक धैर्य दाखवतं. तुमचं मौन तिथे एक मुख संदेश देतं की तुम्ही अशा खालच्या थराच्या राजकारणात रस घेत नाही. ही शांतता तुम्हाला आंतरिक पवित्रता देते, कारण तुमच्या मनावर कोणाबद्दलही द्वेष नसतो. म्हणूनच 6वं ठिकाण जिथे तुम्ही शांत राहायला हवं ते म्हणजे दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यातील चर्चेची जागा. आपल्याला दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या नात्यात काय समस्या आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. पण जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असता जिथे कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची लक्तर वेशीवर टांगली जात आहे तिथे मौन बाळगा. दुसऱ्यांच्या आयुष्यातील खासगी गोष्टीवर मत मांडणं हे विनाकारण संकट ओढवून घेण्यासारखं आहे. तुमचं नाक दुसऱ्यांच्या कामात न खुपसणं हीच खरी सभ्यतेची लक्षणं आहेत. तुमची ही शांतता तुम्हाला विनाकारणच्या कटकटीपासून दूर ठेवते आणि समाजात तुमची एक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून प्रतिमा निर्माण करते. दुसऱ्यांच्या खासगी प्रकरणात मौन पाळणं हे तुमच्या सुसंस्कृतपणाचे प्रमाण आहे. म्हणूनच 7वं ठिकाण जिथे तुम्हाला तुमची जीभ आवडणे अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रचंड राग आला असेल. राग ही एक तात्पुरती वेडसर अवस्था आहे आणि अशा चितावणीखोर ठिकाणी जिथे तुमचा अपमान केला जात आहे तिथे बोलणं सर्वात घातक ठरू शकतं. रागाच्या भरात माणूस बुद्धी हरवून बसतो आणि असं काहीतरी बोलून जातो ज्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर करावा लागतो. जर त्या क्षणी तुम्ही आपली जीभ आवरली आणि फक्त 10 पर्यंत आकडी मोजून शांत राहिलात तर तुम्ही भविष्यातील प्रत्येक वाद आणि आयुष्यभरासाठी तुटणारी नाती वाचवू शकाल. राग शांत झाल्यावर तुम्हाला जाणीव होईल की शांत राहून तुम्ही किती मोठी चूक टाळली आहे. रागावर मिळवलेला विजय हा जगावर मिळवलेल्या विजयापेक्षा मोठा असतो. तुमचं मौन तिथे तुमची सर्वात मोठी शक्ती बनतं. आतापर्यंत तुम्ही ज्या 7 जागा पाहिल्या त्या तुमच्या बाह्य जगाशी आणि व्यवहाराशी संबंधित होते, पण आता उरलेली 5 ठिकाणं तुमच्या आत्मसन्मानाशी आणि तुमच्या भविष्यातील यशाच्या रहस्याची जोडलेली आहेत. ही शेवटची ठिकाणं ज्याला समजली तो माणूस कधीच कोणासमोर झुकणार नाही आणि त्याचे यश कधीच कोणाच्या नजरेला पडणार नाही. विशेषतः 11वे ठिकाण असं आहे जे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावण्यापासून तुम्हाला वाचवू शकतं. चला तर मग या परिवर्तनाच्या अंतिम टप्प्याकडे होऊया. म्हणूनच 8वं ठिकाण जिथे तुम्ही शांत राहायला हवं ते म्हणजे कोणाची शोकाची किंवा दुःखाची जागा. जेव्हा तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी असता जिथे कोणावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिथे माणसाला सल्ल्यापेक्षा जास्त एका ऐकून घेणाऱ्या कानाची आणि शांत उपस्थितीची गरज असते. अशा वेळी कधी कधी आपले शब्द अपुरे पडतात आणि आपण सांत्वन करायला जातो, पण आपले चुकीचे शब्द समोरच्याला अधिक वेदना देऊ शकतात. तिथे तुमची केवळ शांत उपस्थिती आणि त्या व्यक्तीचा हातात धरून राहणं हे हजारो शब्दांपेक्षा जास्त दिलासा देतात. त्या व्यक्तीला फक्त हे जाणू द्या की तुम्ही तिथे आहात. तिला तिचं मन मोकळं करू द्या. तुम्ही फक्त ऐकणारे व्हा. दुःखाच्या वेळी शांत राहून कोणाचं ऐकून घेणं ही सर्वात मोठी माणुसकी आहे. म्हणूनच 9वं ठिकाण जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे ते म्हणजे जिथे लोक फक्त स्वतःची स्तुती करत आहेत. अनेकदा आपण अशा मैफिलीत किंवा गेट टुगेदर मध्ये असतो जिथे प्रत्येक जण फक्त स्वतःचेच गोडवे गात असतो. अशा वेळी आपल्यालाही वाटतं की आपणही आपले पराक्रम सांगावे, आपली संपत्ती किंवा आपले यश मिळवावे, पण जो स्वतःची स्तुती करतो तो लोकांच्या नजरेत हळूहळू आपली किंमत गमावून बसतो. तुमचे गुण आणि तुमचं काम इतकं प्रखर असावं की लोकांनी तुमची स्तुती करावी, तुम्ही स्वतः नाही. जेव्हा लोक स्वतःची फुशारकी मारत असतील तेव्हा तिथे राहून शांत फक्त ऐकून घेणं हे तुमचं मोठेपण आहे. तुमची शांतता ही तुमची विनम्रता दर्शवते. खरी श्रीमंती आणि खरं ज्ञान हे कधीच ओरडून सांगावं लागत नाही, ते लोकांच्या वागण्यातून दिसतं. म्हणूनच 10वं ठिकाण जिथे तुमची जीभ आवरणे गरजेचं आहे ते म्हणजे जिथे तुम्हाला मुद्दाम अपमानित करण्यासाठी उचकावलं जात आहे. काही लोकांचा आणि काही जागांचा उद्देश हाच असतो की तुम्हाला समाजात नीच दाखवणं किंवा तुमचा ताबा घालवायला लावणं. ते तुमच्यावर वैयक्तिक हल्ले करतील, तुम्हाला अपमानित करतील, जेणेकरून तुम्ही संतापून काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं. पण जर तुम्ही अशा ठिकाणी त्यांच्या डोळ्यात देह घालीन शांत राहिलात तर त्यांचा पराभव निश्चित आहे. तुमची शांतता त्यांना अस्वस्थ करेल. त्यांना कळेन असं होईल की त्यांच्या शब्दांचा तुमच्यावर काहीच परिणाम का होत नाही. हे मौन तुम्हाला एक प्रचंड सामर्थ्य आणि योद्धा बनवतं. अपमानापासून शांत राहणं हे दुर्बलाचं काम नाही, ते केवळ महापुरुषांनाच शक्य आहे. म्हणूनच 11वे ठिकाण जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे ते म्हणजे जिथे तुमच्या भविष्यातील योजनांची चर्चा होऊ शकते. अनेकदा आपण मित्रांच्या घोळक्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपल्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट्स बद्दल किंवा स्वप्नांबद्दल सांगून टाकतो. मानवी मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय दुसऱ्याला सांगता त्या तुमच्या मेंदूला ते ध्येय पूर्ण झाल्याचा भास होतो आणि तुमची काम करण्याची जिद्द कमी होते. त्यातच काही लोक असेही असतात जे तुमचे पाय खेचायला टपलेले असतात. तुमचं यश इतक्या मोठ्याने गाजलं पाहिजे की तुम्हाला ते आधी सांगण्याची गरजच पडू नये. ही शांतता तुम्हाला एक गूढ व्यक्तिमत्व देते.
आणि तुमच्या कामात अडथळे येण्यापासून वाचवते. म्हणूनच 12वे आणि शेवटचे ठिकाण जिथे तुम्हाला शांत राहायचं आहे ते म्हणजे जेव्हा तुमची बेरोज स्तुती होत असेल, जेव्हा तुम्ही एखाद्या अशा स्टेजवर किंवा ठिकाणी असता जिथे लोक तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतात, तेव्हा अहंकार मनात शिरण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही त्या प्रशंसेला खूप गांभीर्याने घेतलं आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागलात तर तुमचा पतन तिथूनच सुरू होतो. जेव्हा तुमची स्तुती होते तेव्हा शांत राहून देवाचे आभार माना आणि प्रशंसा नम्रतेने स्वीकारा. खूप जास्त बोलून किंवा तुम्ही तुमचं महत्व घालवू नका. तुमची शांतता हे दर्शवते की तुम्ही अजूनही जमिनीवर आहात. मौन म्हणजे फक्त शब्दांचा अभाव नाही, तर ती एक आंतरिक साधना आहे. आज आपण ज्या 12 ठिकाणाबद्दल चर्चा केली, जर तुम्ही त्यातील काही ठिकाणी जरी शांत राहायला शिकला तर तुमच्या जीवनात एक अफाट शांतता आणि शक्ती निर्माण होईल. लक्षात ठेवा, बोलणं ही एक कला आहे, पण शांत राहून ही एक तपश्चर्या आहे. तुमची शांतता तुमच्या शत्रूंना अस्वस्थ करेल, तुमच्या मित्रांना आधार देईल आणि तुम्हाला स्वतःला एक नवीन ओळख देईल. शब्दांचा वापर विचारपूर्वक करा, कारण बोलून गेलेल्या शब्द कधीच परत घेता येत नाही. पण शांत राहून वाचवलेला वेळ आणि नाते तुम्हाला आयुष्यभराचं समाधान देऊन जाईल. आजपासूनच हा बदल स्वतःमध्ये घडवायला सुरुवात करा. तुमचं जीवन नक्कीच बदलेल, कारण आता तुम्ही केवळ बोलणारे नाही तर विचार करून शांत राहणारे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व बनले आहात. धन्यवाद.